मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 नोंदणी कुठे व कशी करावी व त्याचा कालावधी या संदर्भात माहिती आपण प्रात्यक्षिकरित्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, माझ्या धन्यकुमार तारळकर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा सहभाग नोंदवला होता. यातील काही शाळांची उपक्रमांची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 यामध्ये आपण कसे सहभागी व्हावे यामध्ये पहिला मुद्दा पायाभूत सुविधा, 2 शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, 3 शैक्षणिक संपादनोक या 3 मुद्द्याच्या आधारे आपली माहिती नोंदवायची आहे. त्यानुसार या अभियानामध्ये सहभागी व्हायचे आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानाची नोंदणी करण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची लिंक नाही. आपल्या शाळेच्या स्कूल पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 याचा एक टॅब फॉर्म देण्यात आलेला आहे. आपण त्यावर क्लिक करून त्यातील सर्व माहिती पूर्ण भरून आपण सहभागी व्हायचे आहे. चला तर आपण सविस्तर माहिती आपण पाहूयात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी कुठे व कशी करावी, त्याचा कालावधी काय याबाबत आपण माहिती पाहत आहोत. यासाठी आपण प्रथम आपल्या संगणकावर गुगल ब्राउझर ओपन करू. त्यामध्ये स्कूल पोर्टल निवडावा. स्कूल पोर्टल हे वेब सर्च करायचे आहे. त्या आपल्याकडे स्कूल पोर्टलचा ID आणि पासवर्ड टाकून त्याखालील कॅप्चा टाकून आपण त्याखाली असलेल्या लॉगिंग या टॅबवर क्लिक करायचे आहे. लॉगिंग या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शाळेचा स्कूल पोर्टलला लॉगिंग होणार आहोत. कॅप्चा टाकायचा. लॉगिंग झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपला डॅशबोर्ड आपल्या समोर दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो उजव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक नव्याने टॅब देण्यात आले आहे. या टॅबवर आपण क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यावर याप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 ही टॅब आपणासमोर ओपन होईल. या अभियानाला सहभागी होण्यासाठी अशा पद्धतीचा एक फॉर्म आपणाला समोर दिसणार आहे. प्रथमतः आपण वरील काही मुद्दे पाहूयात. या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव आपणाला दिसणार. चेंज, त्याचबरोबर या ठिकाणी चेंज पासवर्ड, आपणाला जर आपला पासवर्ड बदलायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळी लॉग आउट व्हायचं आहे त्या या ठिकाणी आपण लॉग आउट होणार आहोत. त्याखाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे आपणाला नाव दिसेल. त्याखाली काही आपणाला सूचना दिलेल्या आहेत. त्यातली पहिली सूचना आपण पाहूया. पहिली सूचना आहे अपलोड ओनली PDF फाइल्स विथ ऑल इट्स सब सेक्शन फॉर द मेन सेक्शन्स अँड PDF साइज अप टू 2 MB. याचाच अर्थ आहे की कोणतीही फाईल अपलोड करताना किंवा सब फाईल अपलोड करताना ती कमीत कमी 2 MBची असावी. कमीत कमी आपल्याला 2 MBची आपल्याला फाईल त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार असणार. 2 MB पेक्षा जास्त असेल तर अपलोड होणार नाही. ती कमी असेल तरी चालेल. यानंतर रिमार्क, थोडक्यात वर्णन, फील्ड अलाउड ओनली, डॉट अँड कॉमा, कॅरेक्टर अलाउड रिमार्क्स आर कंपल्सरी. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, सूचना दिलेली आहे की थोडक्यात वर्णन या ठिकाणी करत असताना, अक्षराचे वर्णन करत असताना डॉट आणि कॉमा एवढंच आपल्याला चालणार आहे. @ वगैरे इतर कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला चालणार नाहीत. याचा वापर आपण या ठिकाणी करू शकणार नाही. कॅरेक्टरचा वापर केल्यास माहिती सेव्ह होणार नाही. त्यानंतरची तिसरी सूचना आहे प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज्ड. जेव्हा जेव्हा आपण माहिती भरू तेव्हा आपला डाटा फायनलाइज करणं, सेव्ह करून
तो नंतर शेवटी फायनलाइज करावा लागणार आहे. सेव्ह केला नाही तर तो डाटा आपला सेव्ह होणार नाही. नो मॉडिफिकेशन्स ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बीन फायनलाइज. एकदा तुम्ही फायनलाइज केल्यानंतर परत त्यामध्ये कसलाही आपल्याला चेंज करता येणार नाही. त्यामुळं सर्व मुद्द्यांचा आपण अभ्यास करूनच हे संबंधित आपल्याला फॉर्म भरता येईल. विचारपूर्वक काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा असून तुम्ही जर सर्व माहिती भरून सेव्ह झाल्यानंतरच फायनलाइज केले असेल तर तुम्हाला शाळा पातळीवर कोणतेही बदल आपणास करता येणार नाही. जो कालावधी या कालावधीत जे आपण उपक्रम राबवल्यात त्याच उपक्रमानंतर आपण ती माहिती भरून सेव्ह करणं गरजेचं आहे. फायनलाइज झाल्यानंतर आपणास कोणतीही अडचण येणार नाही या महत्त्वाच्या 4 सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि आपणास शासन निर्णय आपणास डाउनलोड करायचा असल्यास या ठिकाणी आपणाला एक मॅन्युअल संबंधित शासन निर्णय युजर मॅन्युअल ते कसं संबंधित शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणावरून आपण तो करू शकतो. युजर मॅन्युअल जर आपणाला पाहिजे असेल आपण हा फॉर्म कसा भरायचा त्या पद्धती मॅन्युअल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या ठिकाणी शाळेचं नाव आहे. त्याच्यानंतर आपणास महत्त्वाची एक सूचना वरती दिलेली आहे. द अपलोड PDF अँड फायनलाइज रिमार्क फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन्स. तुम्ही कोणतीही फाईल अपलोड केल्यानंतर PDF फाईल अपलोड केल्यानंतर तीच आपली फाईल आहे का हे पाहूनच आपण शेवटी सेव्ह करत करत सर्व माहिती भरत गेल्यानंतर शेवटी आपणाला फायनलाइज या ठिकाणी करायचं आहे. सेव्ह या ठिकाणी आपण ही माहिती भरत असताना या ठिकाणी बघा जवळजवळ एकूण 150 गुण अ अधिक ब व क म्हणजेच अ मध्ये बघा पायाभूत सुविधा एकूण 33 गुण आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी बघा गेल्या वर्षी 100 गुणाचाच अ व ब असा 100 गुणांचंच हे गुणांकन किंवा मूल्यांकन होतं. यावर्षी बघा पायाभूत सुविधामध्ये एकूण 33 गुण आहेत. त्यानंतर ब शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी एकूण 74 गुण आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जर खाली गेलो तर क शैक्षणिक संपादनूक एकूण 43 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण 150 गुणांचं अ ब आणि क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बघा शीर्षक गुण PDF छायाचित्र मजकूर आणि थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपणाला इतर कॅरेक्टर या ठिकाणी वापरता येणार नाहीत. पहिला पायाभूत सुविधेतला मुद्दा जर आपण पाहिला या ठिकाणी तर वर्गखोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र या विषयीचा आहे. आपणाला या ठिकाणी चूज फाईल नाव घेऊन आपणाला ती फाईल या ठिकाणी 2 MB पर्यंत चूज करता येईल. या ठिकाणी 3 उपमुद्दे दिलेले आहेत. शाळेमध्ये वर्ग अध्यापन उद्देश पुरेशा वर्गखोल्या आहेत का, विद्यार्थ्याच्या गुणोत्तरानुसार, शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पेढे आहे का, शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे का, भाषा गणित विज्ञान कोपरे आणि आपणाला या ठिकाणी त्याचं वर्णन करणं अपेक्षित आहे. यामध्ये या ठिकाणी टेक्स्ट स्वरूपात आपल्या टेक्स्ट देऊनच यामध्ये आपणाला वर्णन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय असं जर आपण खाली स्क्रोल करत गेलो त्याच्यानंतर IT पायाभूत सुविधा याविषयी नवीन मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर परसबाग हा गेल्या वर्षीचाच आहे. त्याच्यानंतर ब शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी एकूण 74 गुण. यामध्ये विद्यार्थ्याचे आधार सर्व वैध आहेत का, सरळ प्रणालीचा उपयोग आहे. त्याचबरोबर यामध्ये महावाचन चळवळ जे आता 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान आपणाला राबवायचे आहे त्याचाही सहभाग यामध्ये या ठिकाणी आपणाला घ्यावयाचा आहे. विद्यांजली पोर्टल जी म्हणून माहिती त्याच्यावर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करून सर्व माहिती नोंद करून आपणाला त्याविषयी माहिती घेण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी गुण आहेत तेही गुण आपणाला या ठिकाणी घ्यावयाचे आहेत.
त्याचबरोबर एकूण ब हा मुद्दा आहे शैक्षणिक संपादनूक 43 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. तेही आपण या ठिकाणी सर्व मुद्दे, सर्व फाईल्स आपण PDF स्वरूपात तसंच 1000 अक्षर शब्दामध्ये नोंद करून प्रत्येक वेळा आपण फाईल चूज केली, अक्षर शब्द भरले, त्यानंतर आपण शेवटी या ठिकाणी प्रत्येक वेळा सेव्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी प्रत्येक वेळी चूज फाईल हे सर्व भरून जे जे आपल्याला अ, ब, क किंवा कोणतेही मुद्दे आपल्याकडे असतील त्या मुद्द्याचं वर्णन, त्या मुद्द्याची PDF फाईल 2 MB पर्यंत भरून प्रत्येक वेळी आपणाला या ठिकाणी सेव्ह करणं गरजेचं आहे. सेव्ह केल्यानंतरच सर्व तपासून आपल्याला या ठिकाणी आपणाला 100 गुणांचा फॉर्मॅट पूर्वी होता तो आता 150 गुणांचा आहे. सर्व आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानात सहभाग होताना आपण सर्व माहिती या फॉर्मचे 150 गुण बरोबर भरलेत का, रजिस्ट्रेशन सहभागी आपणाला 100% या ठिकाणी होऊन आपणाला जेव्हा लॉग आउट व्हायचं आहे तेव्हा या ठिकाणावर आपण सहज लॉग आउट होऊ शकतो. आपली पूर्ण माहिती भरल्यानंतरच शेवटी आपणाला फायनलाइज या बटनावर क्लिक करून आपण आपल्या शाळेचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालं असं आपण म्हणू शकतो व आपण आपले 100% सहभाग या अभियानामध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीने मुख्यमंत्री